सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? काही नाही महाराजांकडे, नुसता विचार नाही, प्रत्यक्ष कृती. असू दे नसू दे, सुरुवात करा. सुरुवात जे करतात ना ते पोचतात, जे सुरुवातच करत नाही ते कधीच पोचत नाही. 1645 साली महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. बेबसाव होता, काही नव्हतं तिथं. आता हा किल्ला घ्यायचा म्हणजे किल्ला बांधावा लागेल, कारण बेबसाव आहे. मग महाराज असं म्हटले का, नाही आता घेतलाच राजगड तर बांधावा लागेल. बांधायचा म्हटला की फंड्स लागतील. आता आहेत कुठं, मग जरा फंड्स वगैरे करू गोळा, मग बघूया घ्यायचं. असं म्हटले का महाराज, नाही पुढचं पुढं घेऊन तर टाकू. 1645 ला राजगड घेतला. 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहराने भरलेले 7 खंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा. सुरुवात करा, सुरुवात. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. अफाट. महाराजांचं सैन्य 20,000 तर मोगलांचं 5 लाख. आता त्यांचे 5 लाख, आपले 20,000. काय केलं महाराज? नको लढायला, नंतर बघू, तयारी करून जाऊ. नाही, करू, काय व्हायचं ते व्हायचं. झुंज सुरू केली, संघर्ष बेफाम झाला. संपत्ती नाही, सामर्थ्य नाही. पण त्याच 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शिल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं निघाले असताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज आपल्या सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्याला आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. खणा खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या जवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले, एक दगडी भिंत सापडली. इथे भिंत उकरा उकरा उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना प्रबळगडावर सापडलं आणि त्या संपत्तीत महाराजांनी मोगलांच्या विरोधात संघर्ष यशस्वी केला. तुम्ही सुरुवात करा, सृष्टी पाठीशी उभा असते. सगळ्यात महत्वाचं, यशासाठी संघटन गरजेचं, निष्ठावंतांची मांद्याळी गरजेची, पण नुसती गर्दी नको. या गर्दीच्या मनात ध्येय असणं महत्वाचं. महाराजांनी ते पेरलंय. माणसं कशी तयार झाली लढायला झुंजायला ते आमच्या पिढीत ते रुजवावं लागेल आम्हाला. ॲज ए करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी कोकणात आला होता. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण राजापूरच्या बंदरात जाण्यासाठी त्याला महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेणं आवश्यक होतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. तिथल्या अधिकाऱ्यांना परवान्याबद्दल बोलला. परवान्याचं काम चालू झालं. पण या ॲबेकरेनं त्या महाराजांच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला की तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहे. तुमच्या या महाराजांच्या यशाचं रहस्य काय? या परकीय लोकांकडे सगळ्यात एक अलौकिक गुण आहे, ज्याचं नाव आहे जिज्ञासा, कुतूहल. म्हणजे आपल्याला जेवढी माहिती नाही तेवढी आपली परकीयांना माहिती आहे. इंग्रज व्यापारी म्हणून आले, त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांना कळालं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे, आणि त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. निव्वळ एका जिज्ञासा या गुणावर. जिज्ञासा तुमच्या मनात कुतूहल जागवतो. जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारायला भाग पडतं. आमची मुलं सध्या प्रश्नच विचारतात. इंग्रजांना इथं मालक बनून राहायचं होतं, आमच्यावर राज्य करायचं होतं, इथल्या लोकांना गुलाम बनवायचं होतं, म्हणून मॅकॅलॉनची शिक्षण पद्धती बनवली, तीच मुळात गुलाम बनवणार, ज्याच्यामध्ये जिज्ञासा कुतूहल प्रश्न विचारणं प्रकारच नाही. आमच्या मुलांकडे ज्ञानच नाही. म्हणजे मी फिजिक्सचा प्राध्यापक, माझ्या आधी अनेक जण झाले असते, याच्या पुढेही अनेक जण होते. काय भौतिकशास्त्रात शिकवतात? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कायम प्रश्न पडायचा, न्यूटन्स फॉर्म्युलाच का, पाटील्स फॉर्म्युला का नाही, आईन्स्टाईन्स रूलच का, देशमुख रूल का नाही, एडिसन्स फॉर्म्युलाच का, रांजणेस फॉर्म्युला का नाही.
आमची पोरं का शोध लावत नाही? आमच्या पोरांची नावं का पुस्तकात नाही? आमच्यात हा गुणच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, हे खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला कोणी बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले काय? आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप घेतो? ऐकी व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली. महाराजांच्या कार्यालयात प्रश्न विचारतोय, महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. भूगोल नजरेत साठवलाय, इतिहास 2 पाठ आहे, सारं ज्ञान आहे महाराजांना. डोंगर, नद्या, नाले, पर्वत, रस्ते, घाट, रस्ते आमच्या महाराजांना साऱ्याचं ज्ञान आहे. जिज्ञासेतून मिळालेले हे ज्ञान हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराज यशस्वी का झाले? अभ्यास. आमची पोरं अपयशी का? विना अभ्यास. परवा आमच्या गावातली 4 पोरं म्हणजे नोकऱ्या तर नाही, काहीतरी उद्योग व्यवसाय करावा. चौघं एकत्राला विचार करायला लागले. म्हणजे गावात कुठला व्यवसाय चालेल? बराच विचार करून मग चौघांचं एकमत झालं. म्हणले आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरली की 3 किलोमीटर चालत मग गावात यायला लागतंय. म्हणले मग काय करूया? म्हणजे रिक्षा घेऊ चौघात. म्हणलं जोरात व्यवसाय झाले. एसटीत उतरला माणूस की रिक्षा सोडायचं गावात, दिवसभर काम चालू, व्यवसाय जोरात. घेतली चौघात म्हणून रिक्षा नवी कोरी घेतली, स्टँडवर लावली. रिक्षा स्टँडवर लावली, चौकातले 3 मागं बसले, 4था पुढे बसले. एवढ्यात एसटी आली, प्रवासी खाली उतरले, रिक्षा बघून हरकले, धावत रिक्षा जवळ गेले, वापरून बघितलं, फुल. चलो पहिलं. 6 महिने झाले यांचा व्यवसायच होईना. बरं चौघं एकत्र बसले, म्हणले या व्यवसायात काही दम नाही, दुसरा कुठला तरी व्यवसाय करूया. म्हणजे कुठला करायचा? विचार केल्यावर असं ठरलं की गावात गाड्या भरपूर आहे, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायला पंक्चरचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. परत चौघांनी पैसे काढले, चौघात म्हणून पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय? कुठं करताय? कधी करताय? कसं करताय? या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराजांचं यश कशात आहे? या अभ्यासात आहे. हे वैशिष्ट्य आहे महाराजांचं. एकदा पुरेपूर सखोल अभ्यास असला तुमच्या क्षेत्राचा की मग तुम्हाला पुढच्या वाट्या सोपा होतात. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे, सगळ्यात महत्वाचं. 50 वर्षाचं आयुष्य, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय? जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय ठरलंय. अहो बघा ना, हा ॲबेकरे महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारतो, महाराज हे सगळं करताय, पण तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे आमच्या महाराजांचं ध्येय. काय कशासाठी ठरलंय? काय करायचंय? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, आपलं राज्य. नियोजन ते चाललंय. सगळ्यात महत्वाचं आहे नियोजन. आईन्स्टाईन असं म्हणतो की मला जर कोणी तासाभराचं काम करायला सांगितलं तर तासाभराचं ते काम कसं करावं याच्या नियोजनासाठी मी 50 मिनिटं घालवीन आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी 10 मिनिटात उरकेन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन ऊर्जा वाचवतं, नियोजन कष्ट वाचवतं. महाराजांच्या यशाचं कारण सर्वोत्तम नियोजन, सगळ्यात महत्वाचं. बघा
40,000ची फौज अफजल खान महाराज असं निघाला. 40,000ची शिवाजी राजांना चिंताया मुर्दा पेश करतो. काय मानसिकता असेल महाराजांची. बर कधी घडतंय? नुकतंच महाराजांच्या प्राणप्रिय राणी सरकार सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालंय. महाराज त्या अतीव दुःखात आहेत आणि त्याच वेळी महाराजांना वार्ता येते अफजल खान स्वराज्यात आला. स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला साधलं आणि त्या सैतानी संकटाचा मुकाबला करायला महाराजांनी राजगड सोडला आणि महाराज प्रतापगडावर आले. खानाला कळालं महाराजांनी प्रतापगड जवळ केलाय. चौथाळला खान मोठी जहरी आणि कहरी चाल टाकली राजांनी, कारण त्याला माहिती आहे प्रतापगड काय चीज आहे. सुभेदार होता तो तिथला. राजे प्रतापगडला आहेत हे कळाल्यावर खान मजल धर्माचाल करत वाईत पोहोचला. वाईच्या पसरणीच्या खाटात खानाचं 40,000 सैन्य पसरलं. महाराजांना वार्ता मिळाली. महाराजांनी तानाजींना बोलावलं. तानाजी, खान 40,000 फौजांशी आहे. आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. तानाजी कामाला लागले. माणसं गोळा झाली. महाराजांनी विचारलं, तान्हा किती झाले? आणि तानाजी म्हणाले जी 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहे. आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनिशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानावनातली डोंगरदऱ्यातली गुरामागची पण धरून आणल्यात. आपली एवढीच. आता त्यांचे 40,000 आपले 7,500. काय म्हटले महाराज? डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला त्यांचे 40,000 आपले 7,500. माघार घेतली, शरण गेले. अफजल खानाच्या हाती पडून मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी असा विचार केला. काय केलं महाराजांनी? महाराजांच्या यशाचं कारण काय जे आमच्या हाताच्या पिढीत नाहीच आहे तो प्रकार. आज काय शिकायचं आहे कालच्या या चरित्रातनं? संकट येणारच आहे, ती यायलाच हवी. संकट तुम्हाला अडवायला नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला नाही, अडथळे तुमच्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला नाही, तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. अडथळेच घडवतात. काय काय केलं महाराजांनी? खानाचे 40,000 आपले 7,500. आपले वाढवताच येत नाही. महाराजांनी पर्याय काढला. आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, पण त्यांचे कमी करा. एक दार ज्यावेळी आपल्यासाठी बंद होतं त्यावेळी तो नियंता आपल्यासाठी तर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. सापडतात कुणाला तो शोधतो त्याला. यशाचं सूत्र काय माहितीये? सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. आमच्या पोरांच्यात हे रुजवायला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात आपलं वाढवताच येत नाही. महाराजांनी सांगितलं ठीक आहे राहू दे, त्याचं कमी करा. पर्याय निर्माण केला महाराजांनी. प्रत्येक ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली, पर्याय. पर्याय आम्ही तो विचार रुजवला पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या समोर काही कैदी आले. राजाने आरोप ऐकून शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला ऐकली ना. मग फाशीची शिक्षा झाली आपल्याला, तुला भीती नाही वाटत? अरे मरणार आहे आपण. तसा तो कैदी मला ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. फाशीचं काही नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कैद्याला काही कळेच ना. तो म्हणला उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला काय म्हटला? उडणारा घोडा. डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चालला. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. असं तसं मरणारच आहे. पण जर दिलंच याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला तर ठीक आहे, दिलं. तुला 1 वर्ष दिलं, त्याला 1 वर्ष मिळालं. पण या पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हणला घोडा उडतो वैल्या का? मग राजाला खोटं का सांगितलं?
हे बघ तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो काही म्हणला, हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब या एका वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तू पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि ते पण नाही झालं तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना. वर्ष आहे माझ्याकडं. मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी आता बाजूला का जाऊ? मी लढत राहीन, झुंजत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. आमच्या पोरांना सांगा हो, ध्येय ठरलंय ना, झेपावत राहा ध्येयाच्या दिशेनं. झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यशच स्वागताला उभा असतं. महाराजांच्या यशाचं कारण आहे की हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात 40,000 फौज काय करामत केली मराठ्यांनी. खानाचं 20,000 सैन्य उठलंच नाही घाटात. 20,000 सैन्य घेऊन खान पुढे सरकला. प्रतापगडाच्या तोंडाशी आला. तिथं रणतोंडीचा घाट. अहो इतका निबिड बिकट आणि भयान की दिवसा थोड्या सूर्याची तर जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा पाखरही तिकडे फिरकत नाही. तसा निबिड तोंड रटल्याशिवाय तिथून पुढे सरकता येत नाही. पठारी प्रदेशात चालणारं खानाचं सैन्य त्या निबिड रणतोंडीच्या खाटात असं अडकलं की 20,000 15 हल्लेच नाहीत. 5च पुढे सरकले. 5,000 सैन्य घेऊन खान प्रतापगडाच्या पायथ्याला पोहोचला. महाराजांना खबर कळाली आणि महाराजांनी त्वरित निरोप दिला. अवघे 1000 सोबत आणले, गरज भेटू. आता काय तिथनं माघारी जातो? बिचारा खान 4 तिथंच मागं ठेवले. 1000 घेऊनच पुढे सरकला. प्रतापगडाच्या माचीवर महाराजांनी भव्य शाम्याला उभारला. देख ना अरस पाणी, संपत्तीची अपाट लयलूट केलेला, उंची अंतर उंची मध्ये ठेवलेला. बस बघावं बघतच राहावं इतका देखना. का महाराज खानाला दरबारात भेटू शकत होते, खलबत खाण्यात भेट घेऊ शकते, बाहेर कुठेतरी. हे सगळं ऐश्वर्य संपन्न संपत्तीचं दर्शन प्रदर्शन का? हा देखना शाम्याना का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं. सगळं आवडत होतं. सोनं नाणं हिरे मोती मानकर. मानसिक खच्चीकरणाची नीती आहे महाराजांची. सगळ्यात महत्वाची. सगळ्याच लढाया तलवारीच्या पात्यावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात हे सांगितलं. एक साधी गोष्ट आहे. मला सांगा, आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर घरात स्वागताला आधी हजर कोण असतं? आपण का पाहुणे? आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, मग स्वागताला आधी हजर कोण? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय, मग शाम्याला स्वागताला आधी हजर कोण पाहिजे? महाराज. होते का? नाही. कारण पहिले महाराज दिसून उपयोग नाही. महाराज दिसले असते तर खानाचा राग तसाच राहिला असता. पहिले महाराज नाही, पहिले सोनं नाणं हिरे मोती मानकर रेशमी वस्त्र दिसली पाहिजेत. आणि नेमका खानानं तेच बघितलं. खान म्हणाला बाप बहुत खूप, आणि खान विसरला. कशाला आलतो? ही मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. नियोजन ठरलं, दिवसही ठरला. 10 नोव्हेंबर 1659 भेटीचा वक्ताही ठरला. दुपारी 12:35. आता दुपारी 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? खानाची छावणी खाली माचीवर आहे. राजे गडावरून खाली येणार आहे. 12-12:30 का? सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. त्याला काही दिसू नये. फक्त बरोबर दुपारी 12:35. आणि त्याच वक्ताला राजे निघाले. आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. चला सगळेच येऊ भेटून. एकही नाही आहे. मग घेतलं पण सोबत घेतले जिवा महाला. का? दांडपट्टा फिरवतो, पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जिवा. आणखी कोण घेतलं? आणखी घेतला संभाजी गावची कोंढाळकर. का? हत्तीसारखा धिप्पाड आहे, घोडा खांद्यावर घेऊन गड चढतो, एवढा अफाट ताकदीचा. हो पण तोच का? अफजल खान तसाच आहे ना. आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची निराख आणि माणसाची बारक शिकावी ना.
ती महाराजांकडनं आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले. प्रत्येकाला नियोजनानुसार महाराजांनी जबाबदारी दिली. जीवा महालांना सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर खाली येतोय, तू आमच्या बरोबर श्यामेनात आतही येतोय, पण श्यामेनात आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बास. संभाजी गावजींना सांगितलं, संभाजी तुम्ही आमच्या बरोबर खाली येता, पण तुम्ही बाहेर, तुम्ही श्यामेनाच्या आत यायचं नाही, पण बाहेरून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही, पण अफजल खान जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. त्याची जबाबदारी घ्याला. प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी दिली आणि महाराज निघाले. चालता चालता परत थबकले. जीवा महालांना विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा महालांना काही कळेना, अफजल खानाच्या विद्येला निघालाय, तलवारी घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा. जीवा म्हणला, जी आहे की. काढ काढ जीवा, आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग. केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे. भेटी वेळी अफजल खानानं जर चुकून तशी काही कृती केली तो वेदनेचा क्षण आपल्याला संपवणारा ठरू नये म्हणून महाराज जीवाला सांगतायत, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी खानानं हातात धरायची म्हटली त्याच्या हातात नाही आली पाहिजे. इतकं सूक्ष्म नियोजन करून महाराज निघाले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली, शिवाजीराजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजीराजे? वकिलानं मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला, बाहू फैलावले, आज शिवाजीराजे आणि गळापिटीसाठी राजे पुढाले. खानाच्या मिठीत गेले, खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. डाव पडला, जोर मारला, मी त्यावेळी केली, राजे गुदमरले आणि त्यापुढे खानाची कट्यार राजांच्या मस्तकावरून पडत निसटली. राजा सतत भागण्याला निघाली, खुपसली खानाच्या पोटात. दादा करत खान कराडला कोतळा बाहेर पडला, पण त्यापुढे कृष्णाची भास्कर धावला. फिरत्या राजांवर फुलांचा वार केला, राजा खुले कृष्णाची कापला, पण त्यापुढे सय्यद बंडा पुढे झाला. आपला दानपट्टा महाराजांच्या गर्दनीवर चालवणार तो जीवा महाराजांच्या दानपट्ट्याने सय्यद बंडा हात वरच्यावर छटला आणि इतिहास पुटपुटला. होते शिवाजी पण वाचले शिवाजी. पण एक विचार करायचा इथे, जीवा महाला 1 सेकंद उशीर करतात, फार नाही 1 सेकंद फक्त. तर जीवा महालाच्या दानपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छाटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दानपट्ट्याने महाराजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. स्वराज्याखाली महाराजांचा ग्रंथ इथंच साठवला असता. आणि मग आम्हाला कळतं या खानाच्या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत, तोच काय याचं उत्तर इथं आहे. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी 1 चाल कुणालाही वापरली आणि 1 माणूस तोही कुणालाही वापरला. सगळं चरित्र काढून बघा, माणसं आहेत, अवतीभोवती आहेत, पण प्रत्येक प्रसंगात नायकाच्या भूमिकेत नवा माणूस आहे. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडाच्या रणसंग्रामात दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजी प्रभू येणार नाहीत. घोडखिंडीत बाजी प्रभू, तिथं तानाजी असणार नाहीत. तानाजी कोंढाण्यावर, तिथं येसाजी दिसणार नाहीत. येसाजी कर्नाटकात, तिथं नेताजी भेटणार नाहीत. नेताजी आग्र्याला, तिथं सूर्याजी येणार नाहीत. प्रत्येक ठिकाणी नवा माणूस. खान पडला, नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजावर पोहोचायचं. राजे पोहोचले, पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरफिरली, 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 जातांतर धाव. एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एक वेळेवर नजर फिरवली, कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी गावजी दिसत नाही. संभाजी तो कुठे राहिला, कोठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी गावजी पाठीमागून थापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हता, हे नव्हतं आपल्या नियोजनात, हे नसतं धाडस का केलं? संभाजी
यदा कदाचित तुम्ही खणाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणाले असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. मोठ्या पोरासारखं प्रेम केलं महाराजांना. उगाच नाही माणसं मातीसाठी लढायला मरायला हे सगळं दुपारी 2:30 वाजता. तोपर्यंत 3-3:15 वाजता राणामनात लपलेलं मराठी सैन्य बाहेर पडलं. खणाच्या सैन्याची लंगड्यातोड चालू झाली. खणाचं सैन्य पटेला पायदान पडत सुटलं. तोफा, हत्ती, घोडे, उंट, शस्त्र सगळी प्रचंड कमाई महाराजांना विचार. आता महाराजांकडे यशासाठी लागणारं सगळ्यात महत्वाचं एक मूल्य होतं ज्याचं नाव होतं विश्वास. महाराजांना माहिती आहे हो खान मारणार रच्चा. महाराजांचं पुढचंही ठरलंय. येताना खान 4000 घोडे घेऊन आलाय. भले या प्रसंगातनं 2000 घोडी पडून जाण्यात यशस्वी होतील पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहे. आणि 2000 घोडी मिळाली पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं गाडी आहे ना घरी? घरी मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुझ्या गाडीचा? मग 2000 घोडे मिळाले पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील, घोड्यांचा उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. हे आहे नियोजन. त्या नियोजनामुळे निर्माण झालेला विश्वास, हा विश्वास तुम्हाला यश मिळवायला सातत्यानं गवसणी घालायला लावतो. हे महत्वाचं. आता मला आणखीन एक प्रश्न पडला. केवढं स्वराज्यावरचं भयानक सैतानी संकट आहे खानाच पण महाराजांनी 10 नोव्हेंबरला 2:30 वाजता हे सैतान संकट संपवलं. 10 नोव्हेंबरला एवढं सगळं घडलंय. मला प्रश्न पडला 10 नोव्हेंबरला जर हे सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठं असतील? शेजारी महाबळेश्वरला. हा मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? 2:30 वाजता खान पडला. 3 वाजता सैन्य खण्यात तुटून पडलं. 6-7 वाजता हे सगळं गोळा केलं. 7:30 वाजता मराठी सैन्य शस्त्र सज्ज झालं. 8 वाजता महाराज घोड्यावर मान ठोकते झाले. हर महादेवची किंकाळी उठली आणि त्याच दिवशी 8 वाजता महाराज झेपावले. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात पोहोचले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात आले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराज आणि पन्हाळ्यावर भगवा फडकवला. 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर. महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सातत्य. सातत्य. महाराजांच्या यशाचं सूत्र वेग, तुफान वेग. विश्रांती, आराम, आळस महाराजांच्या शब्दकोशात हे शब्दच नाहीयेत, अजिबात नाही. 2:30 वाजता खान मारला. 8 वाजता निघाले. 20 दिवसात 200 किलोमीटर 18 किल्ल्याचा प्रांत काबीज केला. सातत्य यश. अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य का हटवलं महाराजांनी? याचं कारण हे इथं आहे. महाराजांच्या युद्धशास्त्रात हत्ती नावाच्या प्राण्याला स्थान नव्हतं. तत्कालीन काळात प्रत्येक राजा महाराजा सम्राट बादशांकडे हत्ती जास्त असायचे. महाराजांनी नाविन्य शोधलं. जे महाराजांनी केलं ते जगाने केलं नाही. जे जग करत होतं ते महाराजांनी केलं नाही. असं का म्हणतो आम्ही? बाजूला टाकला हत्ती. उपयोग नाही. संत गतीने चालणारा, सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंत न चालणारा. महाराजांनी स्वतःच युद्ध, गुरिला युद्ध तंत्र, जिथं अवजड तोफा, अवजड प्राणी स्थानच नाही, चपळाईनं चित्त्यासारख्या झेपा घेत मोजकच सैन्य छापा मारत सुटायचं आणि दुश्मनाची खंबेर उडवत राहायचं. महाराजांचं हे स्वतःच युद्धशास्त्र आहे. नवं 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 काहीतरी निर्माण करा. आमच्या नव्या पिढीला महाराजांनी काय सांगितलं? पैसा गुंतवल्यावर पैसा मिळतो, गैरसमज आहे. पैसा नव्हे, बुद्धी गुंतवल्यावर यश मिळवता येतं. कल्पना गुंतवल्यावर यश मिळवता येतं. सगळ्यात महत्वाचं आमच्या मुलांना सांगा, कष्ट गुंतवल्यावर यश, पैसा, संपत्ती मिळतं. हा भ्रम आहे आमचा. महाराजांनी ते नव्या पिढीला सांगितलं. सगळ्यात महत्वाचं. एका तत्ववेत्याला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला बसलेली दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय.
मला फक्त निवांत आराम करत बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसत नाही. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला ती 8 महिने अविरत काम करत असते. अविरत. काय काय माणसं म्हणतात इतकं काम करायचंय, मरायचं का? माणूस कामानं कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी वाटतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गंभीर नसलो की. गंभीर कधी नसतो? ध्येय नसलं की. ध्येय कधी नसतं? इच्छा नसली की. इच्छा कधी नसते? जगण्याचा अर्थच माहिती नसला. आमच्या पिढीला तो अर्थ सांगा. महाराजांच्या जगण्याचा अर्थ काय होता? काय केलं महाराजांनी? हे सोपं नाही हो. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की मुळातच हा देश विविध जाती, विविध पंथ आणि विविध धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र आले तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं सिद्ध करून दाखवलं. महाराजांनी 18 पगड जाती, 12 बोलतेदार सगळ्यांना सोबत घेतलं. महाराष्ट्रातले नव्हे, महाराजांचं सैन्य हे राष्ट्रीय सैन्य होतं. देशभरातले गुणवंत महाराजांच्या सैन्यात येत होते आणि या गुणवंतांच्या बळावर, सगळ्या जातीतल्या गुणवंतांच्या बळावर महाराजांचं स्वराज्य उभा राहत होतं. हे किती विलक्षण आणि अलौकिक काम आहे महाराजांचं. सगळ्यात आणि सगळ्यात मोठं, सगळ्यांच्या कला गुणांचा वापर करत, सगळ्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर महाराजांनी हे लोककल्याणकारी राज्य उभा केलं. आम्हाला तो वासाने वारसा घेऊन पुढे जायचा आहे. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. खरं तर आजच्या या महोत्सवाच्या तासगावच्या या नगरीतील अशा असंख्य नव्या पिढीचे अलौकिक गुण जे उद्याचं राष्ट्र घडवण्यासाठी महत्वाचे ठरतील, पृथ्वीराजची निश्चितपणे या महोत्सवातून ते बाहेर येतील. नाहीतर महाराजांनी कुणाच्या बळावर स्वराज्य उभा केलं? 13, 14, 15, 16, 17, 18 वर्षाच्या पोरांच्या बळावर. महाराज या पोराठोरांना गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात घेऊन जायचे. जंगलातल्या त्या दाट झाडी, त्या पोरांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये पण शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी समशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर ठरवलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी समशेरी लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीची. काय काम काढलंस रे? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना, मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं, तू तर म्हणतच मी राजासनी सांगाव घेऊन येतो. खुनेचं पोरग आत गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हटले, दे पाठवूनच. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राजा उद्यापासून येतो की जी? राजा म्हणले, का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता. राजा बापाला सांगावा देऊन उद्यापासून येतो की जी? राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. आणि बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. नाही, कुणी जाणता माणूस याचा मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, ह्या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? ऐकतं ग उसून राजा. राजाने माणसं गोळा केली. त्या शेजाऱ्यापर्यातली, गिरिकंदरातली, याचं ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असले. सगळे गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतोच असतो.
आपल्या त्या अलौकिक गुणांचा शोध घ्यावा, त्याचा विकास करावा आणि त्याला राष्ट्र कार्या प्रतिकारणी लावावा. हे शिवाजी महाराजांनी दिलेले सर्वोत्तम विचार आहे. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जावं. खरं तर इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना नजरकैदेत ठेवलं. त्या नजरकैदेत असताना नेताजींच्या पुस्तकाच्या त्या गठ्ठ्यातनं नेताजींच्या हाती शिवचरित्र लागलं. नेताजी शिवचरित्र वाचू लागले. वाचता वाचता आग्र्याहून सुटका या प्रकरणावर आले आणि आग्र्याच्या सुटकेचं प्रकरण वाचून झाल्यावर त्या शिवचरित्रातनं नेताजींना सुटकेचा मार्ग मिळाला आणि महाराजांसारखेच नेताजी वेषांतर करून देशांतरकर्ते झाले. देशाच्या बाहेर जाऊन नेताजींनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि त्या नेताजींनी आपल्या आझाद हिंद सैनिकांना स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजींनी सांगितलेला स्वातंत्र्याचा तो महामंत्र होता छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव मंत्र तुमचा स्वाभिमान, तुमचं स्वातंत्र्य राखू शकतो, स्वराज्य आणि स्वराज्य निर्माण करू शकतो. छत्रपतींचा तो संपन्न वारसा जो महाराजांनी काल निर्माण करून ठेवला, तो आजच्या उद्याच्या पिढ्यांसाठी हा संपन्न वारसा उद्याच्या पिढ्यांमध्ये जावा आणि पुन्हा एकदा या मातीमध्ये स्वराज्य आणि लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहावं. यासाठी हा तासगाव महोत्सव निश्चितपणे आपलं योगदान देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो.